नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर काल मार्केटमध्ये एंडिंगला क्लोजिंग ऑप्शन सेशन जो होता त्याच्यामध्ये मार्केटने एक सुपर बुलिश कॅन्डल दाखवली होती. आता काही लोक म्हणजे मी रिसर्च करताना मला समजलं की अजून त्याच्यावरती कुठलं क्लेरिफिकेशन आलं नव्हतं, परंतु काही लोक होते जे खूप स्वतःला मोठे जाणकार समजतात, ते बोलतात की हे ग्लिच होतं. तर आपण धरून चालू की ते ग्लिच होतं. आज मार्केट गॅप अप ओपन झालं, छोटंसं क्लोजिंगच्या हिशोबाने गॅप डाऊन ओपन झालं, परंतु ओव्हरऑल मार्केटच्या हिशोबाने जर बघितलं तर काहीसं गॅप अप ओपन बघायला मिळालं. एक सुंदर प्रायजेक्शनचं मोमेंटम करून मार्केट डाऊन साईडला आलं आणि परत तेच मार्केट क्लोजिंगच्या वेळेस क्लोजिंग ऑप्शन सेशन जो होता सेम टू सेम कॅन्डल परत बघायला मिळाली. आता हे ग्लिच एकदा होऊ शकतं, दुसऱ्यांदा झालंय. याचा अर्थ काय इकडे बघायला मिळतोय की ज्या गोष्टी होतात आहे ना, ह्या थोड्याशा न समजण्यासारख्या आहे. तर कोणाकोणाला क्वेश्चन पडू शकतो की सर तुम्हाला तर इतकं नॉलेज आहे मार्केटचं, हे ते 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 अमुक फलाने ढिमकानं, मग हे काय? नाही, ह्या गोष्टींचं नॉलेज नाही आहे. पहिली गोष्ट, मी काल पण याच्यावरती 1 ते 1.5 तास भरपूर गोष्टी सर्च करत होतो. कुठलंही त्याच्यातनं मला ॲन्सर मिळालं नाही. आज पण मार्केट क्लोज झालं होतं. थोडंसं फार बघायला लागलो की काय मिळते काय याचं ॲन्सर, अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे वेगवेगळा माणूस तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. परंतु मला जर विचाराल तर मला याचं गणित अजून कळलेलं नाही आहे. ज्यावेळेस कळेल त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेन. परंतु आत्ता एवढंच लक्षात ठेवायचं की मार्केट 9 वाजता प्री ओपनिंग मार्केट ओपन होतं, 9:15ला मार्केट ओपन होतं आणि 3 वाजता मार्केट क्लोज होतं. अशा हिशोबाने आपल्याला आता काहीसे रूल्स फॉलो करावे लागणार आहेत, कारण की 3च्या नंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये अशा पद्धतीच्या 2 दिवस आपल्याला कॅन्डल बघायला मिळतात. आणि ह्या कॅन्डल काय आपल्याला प्रायजेक्शनला धरून दिसत नाही. सो काहीसं कन्फ्युजन मार्केटमध्ये आहे आणि हेच कन्फ्युजन थोडंसं आणखी दिवस आपल्याला काही दिवस बघायला मिळू शकतं. त्यामुळे मार्केटचा विचार करताना हा 3 वाजेपर्यंतचा करा. त्याच्या पुढचं मार्केटमध्ये काय कॅन्डल बनेल, काय गोष्टी होतील, हे सांगता येत नाही. सो आय होप तुमचा आजचा दिवस चांगला गेला असेल, कारण की मार्केटमध्ये सुंदर पद्धतीने प्रायजेक्शन बनली होती. इकडे जर बघितलं तर सुंदर पद्धतीने एक ट्रेंड लाईन बनली होती. ट्रेंड लाईन बनवून मार्केटने इकडे छोटासा कप अँड हँडल बनवला. त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम, लेवल पण ब्रेक केली. लेवलमध्ये पण एक निगेटिव्ह मोमेंटम. आणि कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला असेल तर आपण बोललो होतो की मार्केट गॅप अप करतं, पण तो पुल बॅक आलेला नाही. तर एक पुल बॅक आपल्याला मार्केटने दाखवलं. आणि पुल बॅक दाखवल्यानंतर मार्केटने अशा पद्धती काहीशी ही वेगळी कॅन्डल तयार केलेली आहे. आता ही जर प्रायजेक्शन बघितली, एक सुंदर प्रायजेक्शन. आता ही प्रायजेक्शन कुठपर्यंत आली, याचा मोमेंटम कुठपर्यंत आला? 24,423 पर्यंत. कोणती लेवल होती? कालची सगळ्यात शेवटची लेवल आपण बघितली होती. आता ज्याला व्यवस्थित प्रायजेक्शनचं नॉलेज आहे, ज्याला व्यवस्थित सेटअपचं नॉलेज आहे, त्याला हा मोमेंटम काहीसं समजलं असेल. परंतु ज्याला नॉलेज नाही आहे, मग कितीही चांगल्या पद्धतीने मार्केटने प्रायजेक्शन केली, कितीही चांगल्या पद्धतीने मार्केटने सेटअप केला, तरी तो कळणार नाही. कारण की तिकडे नॉलेज असावं लागतं. आणि खूप सारे लोक आहेत, याचा रील्स बघ, त्याचा रील्स बघ, सोशल मीडिया बघ, आणि तिथे इन्फ्लुएन्स होऊन येतात मार्केटमध्ये. कुठलाही मार्केटचं नॉलेज नसतं, कुठलाही मार्केटचा अभ्यास नसतो, कुठलाही मार्केटचा एक्सपिरियन्स नसतो, आणि अशा पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतात की त्यांना सगळं समजतं. बाबांनो, लोकांनी इकडे 10-10, 15-15 वर्ष झालं तरी अशा पद्धतीचे कॅन्डल काय येतात ते याचं उत्तर अजूनही समजलेलं नाही. म्हणजे विचार करा की मार्केट हे खूप टफ आहे आणि याच्यामध्ये काम करण्या अगोदर आपल्याला याचा परिपूर्ण नॉलेज घेणं गरजेचं आहे. नॉलेज घ्या, थोडा वेळ स्पेंड करा. नॉलेजमधनं काय तुम्हाला गोष्टी शिकता येईल ते शिकून घ्यायचा प्रयत्न करा. स्टेप बाय स्टेप एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करा. एक्सपिरियन्स आल्यानंतर मग तुम्ही विचार करा की आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे का नाही करायचं आहे. त्याच्या आधी फक्त वॉच करा मार्केटला, शिकण्याची प्रोसेसमध्ये जावा. शिकल्यानंतरचं डिसिजन आहे की तुम्हाला काम करायचं आहे का नाही करायचं.
आणि खूप लोकांच्या कमेंटमध्ये आता आपल्या चॅनलवरती जे लोक ॲनालिस्ट व्हिडिओ बघतात ते खूप लोक इंटरेस्टेड आहेत शिकण्यासाठी आणि त्यांना समजलंय की बाबा शिकलं तरच याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे खूप लोकांचं असेही क्वेश्चन असतं की सर कुठून सुरुवात करायला पाहिजे शिकण्यासाठी, कोणकोणत्या गोष्टी शिकायला पाहिजेत, ओके, कोणकोणत्या गोष्टीवरती आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, ओके. तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या प्राइज ॲक्शन रिलेटेड म्हणा, सेटअप रिलेटेड म्हणा, स्ट्रॅटेजी रिलेटेड म्हणा, त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन आणि त्याचसोबत मार्केट सायकोलॉजी, तुमची स्वतःची सायकोलॉजी, मार्केटचं नेचर, ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मार्केटमध्ये शिकणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राइज ॲक्शन आणि सेटअप टीमच्या कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत, ओके. तर तिकडे तुम्हाला जर इच्छा असेल शिकायची तर प्राइज ॲक्शन आणि सेटअप टीमचा कोर्स जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. तुम्ही जर टेलिग्रामवरती जॉईन असाल तर टेलिग्रामवरती देखील दिलेली आहे. आता खूप लोकांना हेही माहीत नसतं की डिस्क्रिप्शन काय आहे, पिन कमेंट काय आहे. 1 मिनिटात दाखवतो, तुम्हाला समजून येतील गोष्टी. हा आहे आपला यूट्यूब चॅनल. रिसेंटली कुठल्याही व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला आपला व्हिडिओ ओपन होईल. व्हिडिओ ओपन झाल्यानंतर तुम्हाला इकडे काय बघायला मिळतंय, मोरचा ऑप्शन दिसतोय का? 1 मिनिट, मोरचा ऑप्शन, ओके. याला बोलतात डिस्क्रिप्शन. इकडे खाली दिसतंय का तुम्हाला, हे आहे प्राइज ॲक्शन सेटअप कोर्स, याला बोलतात पिन कमेंट. तर आपण आता मोरमध्ये जाऊया. मोरमध्ये गेल्यावरती काय आपल्याला बघायला मिळते, ओके, प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स, त्याची लिंक इकडे आपल्याला खाली बघायला मिळते. दिसते का तुम्हाला? तर या लिंकवरती क्लिक करूया. या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीचं काहीचं पेज ओपन होईल, ओके. अशा पद्धतीचं पेज ओपन झालं. इकडे काय बघायला मिळते आपल्याला, लर्निंग ॲडव्हान्स प्राइज ॲक्शन आणि सेटअप. इकडे प्राइज ॲक्शन आणि सेटअप दिले, पण त्याचसोबत आणखी भरपूर गोष्टी आहेत शिकण्यासारखी थंबनेलमध्ये. परंतु पुढे जर बघितलं तर काय आहे इकडे, अनरोल. यावरती जाऊन तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती लगेच इकडे जॉईन केलं की लगेच तुमच्या मेल आय डीवरती प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्सचा ॲक्सेस येईल. तिकडून जाऊन तुम्ही पूर्ण कोर्स व्यवस्थित पद्धतीने बघू शकता. काय काय आहे कोर्समध्ये, 19 व्हिडिओ आहेत, ओके. 19 व्हिडिओ आहेत. त्याचा कालावधी काय आहे, म्हणजे 19 व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला किती कालावधी आहे, 12 महिने, म्हणजे पूर्णतः 1 वर्षाचा कालावधी आहे, ओके. मग आता 19 व्हिडिओ आहेत, 1 वर्षाचा कालावधी आहे. 20-20 दिवस जरी एक व्हिडिओ बघितला तरी तुमचे 19 व्हिडिओ बघून होतील. आता मी 20 दिवस एका व्हिडिओसाठी का बोलतोय, कारण की एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, चारदा बघा, परंतु त्याच्यावरती प्रॅक्टिस करा, ओके. काय काय होतं की खूप लोकांचं क्वेश्चन होतं की सर काल कोर्स जॉईन केला, 3 दिवसामध्ये कोर्स कंप्लीट केला. तुम्ही कोर्स कंप्लीट नाही केला, तुम्ही कोर्स वेब सिरीज सारखा बघितला, तुम्ही त्याच्यातनं काही शिकलेले नाही. मग काय शिकायचं असतं, तुम्ही जर एखादी गोष्ट शिकायची तुम्हाला तर त्याच्यावरती तुम्हाला टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. 19 व्हिडिओ आहेत, संपूर्ण 19 व्हिडिओ बघा, काही हे नाही, एकदा संपूर्ण बघून घ्या. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनते, कशा पद्धतीने सेटअप बनतोय. आज जर बघितलं तर आज इनसाइड कॅन्डलचा सेटअप देखील होता. आज जर बघितलं तर आज काहीच आपल्याला कप अँड हँडलचा देखील सेटअप बघायला मिळाला होता. मग त्या व्हिडिओमध्ये जाऊन परत बघा की इनसाइड कॅन्डल सेटअप आपण बघितला आणि तो आपल्याला समजलाय का नाही, का समजलाय, हो असेल उत्तर तर हो असेल, नाही असेल तर नाही असेल. मग नाही समजलं तर आणखी काय काय गोष्टी तिकडे आपल्याला बघायला पाहिजे, तर त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. इन्व्हर्टर कप अँड हँडल पॅटर्न म्हणलं होतं. इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने प्राइज ॲक्शन बनते, डिमांड सप्लाय झोन त्याच्यामध्ये कसा असतो, त्याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो कसा आहे, ओके. काय मुवमेंटम मिळू शकतो, कितपर्यंत मुवमेंटम मिळू शकतो, हे लगेच तुम्ही कप अँड हँडलचा जो सिलेबसचा सेटअप आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा. म्हणजे हे 19 व्हिडिओ आहेत, त्याच्यासाठी 1 वर्षाचा पूर्ण कालावधी आहे. हे 19 व्हिडिओ फक्त सरळ सरळ बघण्यासाठी नाही, प्रत्येक व्हिडिओ समजून घेणं, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी नोट करून ठेवणं आणि नोट केल्यानंतर प्राइज ॲक्शन कशी बनते मार्केटमध्ये ती परत बॅक टेस्टिंग करणं. अशा पद्धतीने काहीसा अभ्यासाला सुरुवात करा. फक्त वेब सिरीज बघितली, ओव्हरनाईट 2-3 दिवसामध्ये संपूर्ण कोर्स बघून काढला आणि आता तुम्हाला सगळा कोर्स करून झाला असं नसतं. तो कोर्स बनवायला मला जवळजवळ 7 ते 8 महिने लागलेले आहेत, ओके. पूर्ण रिसर्च करून, पूर्ण व्यवस्थित गोष्टी समजून, एक्सप्लेन करून, ओके. आणि तुम्ही जर तो कोर्स 3 ते 4 दिवसात बघत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय शिकताय. आणि माझी खरंच म्हणजे कोर्स बनवतानाच इच्छा होती की हा कोर्स बघितल्यानंतर
लोकांना यातनं काहीतरी नॉलेज मिळालं पाहिजे अशा पद्धतीने बनवलेला आहे. उगाच काही बनवायचं म्हणून बनवलेला नाही. आणि हा प्रत्येक व्हिडिओ जे तुम्हाला दिसतात ना 19 व्हिडिओ, ओके, 19 व्हिडिओ इकडे तुम्हाला बघायला मिळतील. हे आहे सिलेबस पूर्ण. इकडे बघा प्रत्येक व्हिडिओचं टाइम ड्युरेशन जवळजवळ 25, 30, 35, 40, 55 मिनिटं आहे. ओके, मी आत्ता तुम्हाला सांगितलं कप अँड हँडल पॅटर्न झाला होता. मग हा 6 नंबरचा जो सेशन आहे, लेसन आहे कप अँड हँडलचा, येऊन परत बघा ना. तुमच्याकडे आहे ना 12 महिन्याचा ॲक्सेस, येऊन परत बघा. ओके, हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला समजा, येऊन परत बघा. तुम्हाला माहिती झाला हेड अँड शोल्डर पॅटर्न. ओके, आता प्रत्येकाला पॅटर्न माहिती असतात, पॅटर्न तुम्हाला दिसतात, परंतु पॅटर्न कुठे बनतोय, कसा बनतोय, त्याचा ब्रेकडाऊन कुठे आहे, कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर बनलेलं आहे, पॅटर्नच्या आधी प्रायजेक्शन कशा पद्धतीने बनलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत बघणं. आणि त्याच्यानंतर मोमेंटम कितपर्यंत येऊ शकतो, रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे त्या सेटअपचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर मार्केटचं नेचर पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, तर ह्या काही सगळ्या सी लेवलच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट आहे, पोझिशन सायझिंग आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन आहे, ओके, सायकोलॉजी आहे, डिसिप्लिन आहे, रूल्स आहे, हे काही सेटअप देखील आहेत. ओके, तर अशा सगळ्या गोष्टी जे की, आणि हे आधीमध्ये बघू नका, एकदा संपूर्ण बघायला सुरुवात केला ना, स्टेप बाय स्टेप बघा, कारण की तशा पद्धतीने शिकवलेलं आहे. हां, एकदा संपूर्ण तुम्ही पूर्ण बघून झालाय, मग एखादा पर्टिक्युलर सेटअप बनलाय, तो पर्टिक्युलर सेटअपचं तुम्ही इकडे येऊन व्हिडिओ पाहू शकता, सिलेबस बघू शकता. ओके, तर अशा पद्धतीने काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. उगाच शिकायचं म्हणून शिकायचं असं नाही चालत. ओके, आणि वेळ द्यावा लागतो. याला वेळ द्यावा लागतो. शिकल्यानंतर प्रॅक्टिसची गरज असते. प्रॅक्टिस नंतर कशा पद्धतीने आपल्याला ते स्किल आणखी चांगलं करता येईल ह्याची गरज असते. एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. ओके, सायकोलॉजी तुम्हाला स्ट्रॉंग करावी लागते. तुमचं नेचर कसं आहे त्याच्यावरती सायकोलॉजी तुमची डिपेंड असते. मार्केटची सायकोलॉजी समजावी लागते. ओके, आणि काही काही विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने हे कामं करतात आहे. ओके, सो ज्या ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगायला बिलकुलही विसरायचं नाहीये. ओके, तुमचा कोर्स जॉईन करण्याच्या अगोदरचा तुमचा मार्केटबद्दलचा अनुभव कसा होता, प्रायजेक्शन सेटलमेंटचा कोर्स जॉईन केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर, शिकल्यानंतर तुमचा नंतरचा एक्सपिरियन्स कसा आहे, हा प्रत्येकाने सांगायचा आहे. ओके, सो नक्की आवर्जून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होतं, की काही जरी तुम्हाला क्वेश्चन असला ना, तर कमेंटमध्ये तुम्हाला त्या क्वेश्चनचं उत्तर देता येत नाही. ओके, कुठल्याही कमेंटात मार्केट रिलेटेड कमेंट करा, ठीक आहे. प्रायजेक्शन रिलेटेड एखादी तुम्हाला वाटत असेल कमेंट करा, ठीक आहे. परंतु इकडे स्पेशली इकडे बघितलं तर इकडे काय दिलेलं आहे, कस्टमर सपोर्टसाठी इकडे दिलेलं आहे. तर ज्याला काही प्रायजेक्शन रिलेटेड क्वेश्चन असेल, ओके, कोर्स रिलेटेड, तुम्ही इकडे देऊन DM करू शकता टेलिग्राममध्ये, मेलमध्ये. ओके, आणि तुमचा काही क्वेश्चन असेल ते विचारू शकता. बरं, आणखी एक गोष्ट, याची लँग्वेज काय आहे कोर्सची, तर कोर्सची लँग्वेज आहे मराठी. परंतु खूप लोक आहेत नॉन मराठी लोक आहेत ज्यांना मराठी व्यवस्थित येत नाही, तरी देखील ते लोक व्यवस्थित पद्धतीने शिकतात. ते याचा अर्थ तुम्हाला मराठी येत नाही, तुम्ही हा मराठीमध्ये आहे, तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन असाल, नॉन मराठी असाल, पण तुम्हाला मराठी उत्तम असाल तर विचार करू शकता. मराठी कळतच नसेल तर हे तुमच्यासाठी नाही. तर हे काही सिलेबस आहे, एकदा आवर्जून बघा. येऊया आपण चार्टवरती. आता उद्या जर बघितलं तर उद्या आहे बुधवार, 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंग सेशन आहे. आज मार्केटने एक पुलबॅक आपल्याला दाखवलेला आहे. जर तुम्ही काल बघितला असेल व्हिडिओ, तर आपण आकडे बघितलं होतं की मार्केट या लेवलच्या आसपास येऊन, या लेवलच्या आसपास येऊन, या लेवलच्या आसपास येऊन एक पुलबॅक, आता हेल्दी पुलबॅक घेतलेला आहे. आणि इकडे कन्फ्युजन आहे, हे 2 ज्या कॅन्डल बनलेत ना, हे मार्केटला कन्फ्युजन दाखवते. आणि ह्या कॅन्डल अशा बनलं ते, त्यामुळे थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. ओके, प्राइसिंगचे जे आहे ना थोडंसं मिसमॅच झालेलं आहे. ओके, म्हणजे ऑप्शनच्या प्राइस जर बघितलं तर मॅच होत नाही, स्पॉट चार्ट बघितलं तर मॅच होत नाही, फ्युचर बघितलं तर वेगळ्या पद्धतीने चालतोय. ओके, तर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. आता ते कधी सॉल्व्ह होईल, कधी व्यवस्थित होईल याची आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे. परंतु आपण एक लक्षात काय घेतलेलं आहे, 9:15, एक सेकंड, 9:15:03 या ड्युरेशनमध्ये मार्केट थोडंसं रेग्युलर चालते. त्याच्या नंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ओके,
आता व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा. खूप लोक आहेत व्हिडिओ बघतात, ना कमेंट करत, ना लाईक करत. कमेंट आणि लाईक आवर्जून करत जावा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे खरोखर शिकण्याची इच्छा आहे ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नॉलेज द्यायचा मी प्रयत्न करत असतो. कंजूसी बिलकुल ठेवत नाही मी नॉलेज देताना. ओके, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. लेवल मार्क करूया. बघा, कालच्या सुंदर पद्धतीने मार्केटिंग लेवल फॉलो केलेले आहेत. आता ज्याला व्यवस्थित ट्रान्झॅक्शनचं नॉलेज आहे त्याला कळेल. ज्याला नॉलेजच नाही तो बोलेल कुठल्या लेवल आणि काय आणि कसा काय. ठीक आहे, चला आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आता क्लोजिंग होता, सपोर्ट होता या लेवलवरती. ओके, लो ही क्लोजिंग झाली या लेवलवरती. आता काय याच्यामध्ये मला कळत नाही की ह्या गोष्टी ज्या आहेत इकडे ॲनालिसिस करताना काय म्हणजे तुमच्याही मनामध्ये विचार येत असेल की काय लेवल पकडायला पाहिजे. परंतु आपल्याला ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल आपल्याला इग्नोर करावी लागणार आहे. तरच आपल्याला गोष्टी समजतील. काल पण आपण काय बघितलं होतं की कालची ही कॅन्डल आणली, ही थोडीशी इग्नोर करा. ही कॅन्डल जर तुमच्या माइंडमध्ये राहिले ना, तर तुम्हाला ॲनालिसिस समजणार नाही आहे आणि प्राइस ॲक्शनही समजणार नाही. तर थोडंसं ही कॅन्डल थोडीशी इग्नोर करा, काल जशी केली होती तशी. ओके, आत्ता थोडंसं समजून घ्या लेवल. टेक्निकली जर बघितलं तर 24,427 आजचा लो आहे. स्विंग हाय जर बघितलं तर या लेवलच्या आसपास 24,500च्या थोडंसं वरती स्विंग आहे आणि ही लेवल आपल्याला एक क्लोजिंगची लेवल बघायला मिळते. एकदा आपण फ्युचर पण बघूया, फ्युचरचं काय आज झाले. ओके, इथे निफ्टी फ्युचर जर बघितलं तर 24,550ची क्लोजिंग आहे निफ्टी फ्युचरची. तर आपण थोडंसं फ्युचरचा रेफरन्स घेऊया. 24,550ची तर क्लोजिंग थोडीशी या लेवलच्या आसपास आहे. तर 24,500च्या आसपास आपल्या इकडे एक रेजिस्टन्स बघायला मिळते. तर ही काहीशी नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, आता फ्युचर आहे तो 24,555 550च्या आसपास आहे आणि आपल्याला स्पॉट चार्टवरती ज्या लेवल बघायला मिळतात त्याच लेवल आपण इकडे बघणार आहोत. 24,540. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,573 आणि कालचा जो रेजिस्टन्स सी लेवल होती 24,600च्या आसपास. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला हा सपोर्ट बघायला मिळते. त्याच्यानंतर बघितलं या लेवलवरती एक सपोर्ट आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे. ओके, थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तुम्हाला कारण की अशा पद्धतीने मार्केट आहे ना, की अशा पद्धतीने मार्केट असल्यावरती थोडंसं कन्फ्युजन वाटणं साहजिक आहे. ओके, इकडे ट्रेंड लाईन बनली होती, ब्रेक केला, खाली आला. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर कन्सोलिडेशन केलं. 24,500ची राऊंड लेवल आहे. 24,500 नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स. डाऊन साईडला जर बघितलं तर 24,427 नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट. ओके, इकडे काहीसा पुलबॅक आहे. ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मग 24,540 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 24,573. ओके, आणि थर्ड रेजिस्टन्स 24,600. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. आता हा एक पुलबॅक आहे कारण की मार्केट खूप दिवसापासून अप ट्रेंडमध्ये होतं. आता हा पुलबॅक आहे आणि त्या पुलबॅक नंतर जर मार्केट परत बुलिश साईडला लेवल ब्रेक करत असेल तर परत काहीसा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, परंतु जर या लेवलवरती ही जो सपोर्ट आहे हा जर सपोर्ट मार्केटने ब्रेक केला म्हणजे इकडे जर बघितलं तर हा रेजिस्टन्स होता. हा सपोर्ट जर मार्केटने ब्रेक केला पण त्याच्या आधी काहीशी प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे. प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 24,379, 24,340 आणि 24,300 या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. 1 2 3. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोनच्या मध्ये ओपन होते. गॅप अप ओपन थोडंसं कन्फ्युजन करू शकतं आणि गॅप अप ओपनिंगच नाही तर थोडंसं मार्केट ओपन कुठं होतंय ना ते पाहणं गरजेचं आहे. कारण की ह्याची ही क्लोजिंग आहे. आपण इकडचं जर बघितलं तर चार्टनुसार आपण ही लेवल बघतोय. त्यामुळे मार्केट ओपन कुठं होतंय आणि पहिले 5 10 15 मिनिटं जे काय मार्केट कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन करते हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनतोय, काय लेवल बनते हे थोडं पाहण्याचं गरजेचं आहे. आता आपण फक्त या लेवलचा विचार केला
आणि या लेवल थोडंसं आपण बघितलेलं आहे की बाबा सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतं. ओके, तर थोडंसं मार्केटला जास्त काळजीपूर्वक रीड करणं गरजेचं आहे. जाऊ बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्येही एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर परत ही एक कॅन्डल आहेच आहे कन्फ्युजन कॅन्डल. तर ह्या लेवल सगळ्या रिमूव्ह करूया. ओके, रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलती एक रेजिस्टन्स आहे. सेकंड रेजिस्टन्स काहीसा या लेवलवरती आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलती सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलती, थर्ड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवर. ओके, थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घ्या. ओके, कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल सपोर्टची 57,366ची, तर काहीसा जो मोमेंटम आला आहे त्याचा आपल्याला फॉलो थ्रू खालीसा काहीसं बघायला मिळू शकतो. कंटिन्युएशन काहीसं बघायला मिळू शकतं. 57,192, 57,083 आणि 56,924. तर या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते बुलिश साईडला जर बघितलं 57,588च्या वरती जर क्लोजिंग मिळत असेल तर मग 57,739 आणि नंतरनं 57,900. ही जी ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसते या कॅन्डलचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्फ्युजन आहे. गॅप डाऊन जर ओपन असेल तर प्राइस ॲक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे. ओके, नो ट्रेडिंग झोन 57,588, 57,366 या रेंजमध्ये मार्केट ओपन होत असेल, कन्सोलिडेशन होत असेल. तुम्हाला जर सेटअपचं आणि प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल तर ह्या लेवलमध्ये मार्केट जे काही टाइम स्पेंड करतो ते बघत बसा. त्याच्यानंतर काय लेवल ब्रेक होते त्याच्यानंतर विचार करू शकता. ओके, परंतु प्राइस ॲक्शन, सेटअप ज्या पण गोष्टी आहेत ना त्याचं नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर नॉलेज आपल्याकडे नसेल तर मग ह्याच्यामध्ये काम करणं खूप 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 जास्त अवघड आहे आणि ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. जाऊया सेन्सेक्समध्ये. बघा सेन्सेक्सने काय केले, ट्रेंड लाईन ब्रेक केली आहे कुठे, नो ट्रेडिंग झोनच्या लेवलवरती. ओके, इकडे जर बघितलं तर कायचा छोटासा आपल्याला नेगेटिव्ह पॅटर्न पण बघायला मिळतो. डाऊन साईड मोमेंटम कुठपर्यंत आला, 78,271. कालची डाऊन साईडची निगेटिव्ह साईडची सगळ्यात शेवटची लेवल. ओके, बघितलं लेवल प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर बरोबर त्या लेवलवरती मार्केट येऊन थांबलं. तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सपोर्ट काय बघायला मिळतोय, डबल बॉटमचा. रेजिस्टन्स काय बघायला मिळतोय, या लेवलच्या आसपास. नो ट्रेडिंग झोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे, 78,441 आणि 78,243. कन्सोलिडेशन झोन, नो ट्रेडिंगचा झोन. ही लेवल ब्रेक होते तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्या लेवल काय बनतात ते समजून घ्या. ओके, या काही लेवल बनतात ते एक्सप्लेन करूया आपण. लेवल 2 मिनटं द्या. डाऊन साईडचे लेवल मार्क करूया. मार्केटनी एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलाय. पुलबॅक जर बघितलं तर हा थोडासा बघायला मिळतो परंतु तितकासा स्ट्रॉंग पुलबॅक बघायला मिळाला नाही. म्हणजे हा मोमेंटमचा पुलबॅक बोलतो मी, याचा पुलबॅक आलेला आहे. कंटिन्युएशन जर केलं, सपोर्ट जर ब्रेक होऊन खाली येत असेल तर 78,243 नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे. हा जर ब्रेक होतोय तर 78,089, 77,928 आणि 77,800 या काही डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 78,441 नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे. ही लेवल ब्रेक होती तर 78,600ची लेवल. त्यानंतर जर बघितलं तर 78,800ची लेवल आणि 78,900ची लेवल. तर या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आणि उद्याचा दिवस जर बघितलं तर काहीसा 2 एक्सपायरी मधला दिवस आहे, काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. ओके, तर थोडंसं काळजीपूर्वक मार्केटला रीड करण्याचा प्रयत्न करा, नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करा आणि मार्केटमध्ये असे काही गोष्टी, अशा काही सायकल्स असतात त्या अफलातून कधी बघायला मिळतात. तर त्यातली एक आपण म्हणू शकतो की एक सायकल बघायला मिळते. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स
तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजलं असेल. मला समजतंय की जे लास्टचे जे ॲनालिस्ट व्हिडिओ होते त्याच्यापेक्षा थोडेसे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे वेगळे वाटले असतील, कारण की मार्केटमध्ये आपण ॲनालिसिस तशाच पद्धतीने करतोय, जो की व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. परंतु मार्केटच अशा गोष्टी करतंय की थोडंसं कन्फ्युजन मार्केटने क्रिएट केलेलं आहे. तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. लक्षात ठेवा, अभ्यास नसेल तुमचा, त्याच्यामध्ये काम करणं म्हणजे मोठी रिस्क आहे. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.